नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 4 ते 2 ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। खूप सोपं रांगोळी आहे आणि दिसायला खूप सुंदर रांगोळी आहे। 2 लाईनचं 4 ठिपके ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आजूबाजूचे एक सोडायचं आहे आणि 2 ठिपके ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आडवं 2 रेष ओढून घ्यायचं आहे, उभं 2 रेष ओढून घ्यायचं आहे आणि आता आडवा आणि उभं रेष ओढून घेतलेला आहे। आता हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे। आता त्यानंतर चारी बाजूला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता चारी बाजूला मी बॉक्स तयार करून घेत आहे। आता हा आपला बॉक्स तयार करून झालेला आहे। त्यानंतर त्याचे एका बॉक्समध्ये आडवं 4 रेष आणि उभं 4 रेष ओढून घ्यायचं आहे आपलं। आता प्रत्येक बॉक्समध्ये आडवं 4 रेष आणि उभं 4 रेष ओढून घ्यायचं आहे। चॅनलवर नवीन आला असले तर नक्की लाईक करा। व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करून मला कळवा आणि सबस्क्राइब करायचं विसरू नका। चला आता आपलं चारी बॉक्समधलं 4 रेष ओढून घेतलेला आहे आणि मधलं सेंटरमधलं बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला आडवं 4 रेष आणि उभं 4 रेष ओढून घेतलेला आहे। त्यानंतर आता मध्ये सेंटरमध्ये बॉक्सच्या मध्ये सेंटरमध्ये मी हाफ सर्कलचं दोन्ही बाजूच्या हाफ सर्कलचं डिझाइन काढून घेतलेला आहे। आता हा डिझाइन काढल्यानंतर आपल्याला बॉक्समधला पहिला रेष नेऊन लावायचे, दुसरा रेष, तिसरा आणि चौथा शेवटचा 5वा आपल्याला असंच प्रकारे हाफ सर्कल अनुसार हाफ सर्कल करून घ्यायचं आहे। प्रत्येक बाजूला आपल्याला 5-5 रेष येत आहे। 6 रेष येतोय कारण आपण छोटी एक डिझाइन काढलेला आहे हाफ सर्कलच्या दोन्ही बाजूचं, त्याला धरून आपलं 6 रेष होतोय आणि प्रत्येक एक बॉक्समधलं एक रेषला एक हाफ सर्कल करून घ्यायचं आहे। असंच प्रकारे पूर्ण आजूचे आणि बाजूचे दोन्ही मिळून आपल्याला हाफ सर्कल करून घ्यायचं आहे। ते सुद्धा आपलं एक डिझाइन तयार झालेला आहे। प्रत्येक बाजूला आपल्या एक डिझाइन तयार झालेला आहे। आता बघू शकाल तुम्ही। आता हे रांगोळी पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर रांगोळी दिसतोय। तुम्ही पूर्ण स्किप न करता नक्की बघा हा व्हिडिओ, खूप सुंदर रांगोळी दिसतोय। त्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये एक पानाचा आकार काढलेला आहे। ते पानाचा आकार काढलेला आहे, त्याच्या आतमध्ये लाल रंग भरून घेत आहे। प्रत्येक एक ह्याच्यामध्ये मी लाल रंग भरून घेतलेला आहे आणि आता हा सुद्धा आपला तयार झालेला आहे। आता त्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये बॉक्समध्ये सेंटरमध्ये मी एक लाल रंगाचे ठिपके ठेवत आहे प्रत्येक एक बॉक्समध्ये। तर हा सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपण हाफ सर्कलचे डिझाइन काढून घेतला होता, त्याच्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला ठिपके ठेवून घ्यायचं आहे त्रिकोण आकाराने। त्यानंतर बोटाच्या सहाय्याने आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि आता ते एक फुलाचा आकार तयार झालेला आहे। त्याच्यानंतर मी एक पिवळा रंगाचे ठिपके ठेवलेला आहे। प्रत्येक बाजूला आपल्याला असंच तयार करून घ्यायचं आहे। आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर आपलं फुलं दिसतोय। ते ट्रायंगल शेपनी आपल्याला ठिपके ठेवायचे आणि त्यानंतर बोटाच्या सहाय्याने आतमध्ये बाजूला ओढून घ्यायचं आहे आणि ते एक फुलाचा आकार तयार झालेला आहे। आता त्यानंतर मी एक पिवळा रंगाचे ठिपके ठेवत आहे खालच्या बाजूला पूर्ण। असंच प्रकारे आता हा दोन्ही सुद्धा मी करून घेणार आहे। तुम्ही 4 किंवा 5 तुम्हाला किती टिपक्या बसतोय तेवढा तुम्ही ठेवून घेऊ शकता, तसं काही नाहीये, मोजूनच ठेवायचं असं काही नाहीये। तुम्ही एक टिपका जास्त ठेवल्यावर तुमचे फुलं एक थोडंसं मोठी होतोय तेवढंच। आता हा सुद्धा आपला तयार झालेला आहे। चॅनलवर नवीन आले असले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायचं विसरू नका आणि कमेंट करून कळवा मला। आता हा पूर्ण तयार झाल्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आता आपल्याला परत 2 सर्कलचे सेंटर दिसतोय, त्याच्यामध्ये एक गोल आकारचे डिझाइन केलेला आहे। त्यानंतर 2 ठिपके ठेवलेला आहे। प्रत्येक बाजूला एक डिझाइन करून मी 2 ठिपके ठेवत आहे। आता वरच्या साइड सुद्धा असंच करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची रांगोळी हवंय ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते सुद्धा काढून दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला। आता हा आपला टिपके ठेवून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी हिरवा रंगाचे टिपके ठेवत आहे पिवळ्या रंगाच्या खाली।
प्रत्येक बाजूला हिरव्या रंगाचे ठिपके ठेवत आहे. ठिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे. आणि आता हा सुद्धा आपला रांगोळी तयार झालेला आहे. आता पूर्णपणे आपला रांगोळी तयार झालेला आहे. आणि ह्याच्यानंतर मी पांढऱ्या रंगाचे फुलं काढून घेतलेलं होतं. त्या पांढऱ्या रंगाच्या फुलांमध्ये थोडंसं एक डिझाईन काढून घेत आहे. एक रेष वडलेला आहे आणि टिपके ठेवून प्रेस केलेला आहे. त्यानंतर मी एक छोटंसं टिपके ठेवलेलं आहे आणि फुलांमध्ये एक डिझाईन काढलेला आहे. प्रत्येक एक फुलांमध्ये तर बघू शकाल, त्याच्यामुळे आपलं रांगोळी सुंदर दिसतोय. आता चारी बाजूला असंच करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि रांगोळी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला नक्की कळवा. आता आपला हा रांगोळी तयार झालेला आहे. चला आता उद्या भेटूया असंच एक जबरदस्त रांगोळीसोबत. आवडलं तर नक्की कमेंटमध्ये कळवा. बाय बाय. चला आता उद्या भेटूया.